दमलेल्या बापाची कहाणी. शेवटची पाळी संपली आणि कारखान्यातील सर्व मशिनरी बंद झाली. उद्यापासून ही मशिनरी चालू होणार नव्हती, तर कायमची थांबणार होती. उतरलेल्या चेहऱ्याने आणि खिन्न मनाने सारे कामगार कंपनीच्या बाहेर पडले. कोणी नुकतेच कामाला लागले होते, त्यांना इथे नाही तर दुसरीकडे काम करता येणार होते. जे रिटायरमेंटला आले होते किंवा ज्यांची 2-4 वर्ष उरली होती, त्यांना फारशी पर्वा नव्हती. प्रश्न होता तो 40 ते 55 ह्या वयोगटाचा. कारण त्यांनी वर्षानुवर्षे एकाच जागी एकाच स्टेजवर तेच ते काम पुन्हा पुन्हा केले होते. त्या अकुशल कामगारांच्या हातात ना कुठला ट्रंट होता, ना कुठले सर्टिफिकेट होते. बरं, इतर काही काम म्हणावे तर तेही त्यांना येत नव्हते. त्यांनी कुठे जायचं, काय करायचं हा मोठा प्रश्न होता. आयुष्याच्या अर्ध्या मुरद्यावर संसार झालेला. कुणाची मुले शाळा कॉलेजात होती, तर कोणाची शेवटच्या वर्षाला डिग्री डिप्लोमा करत होती. कोणाची नुकतीच नोकरीला लागली होती. सर्वांना पाणावलेल्या डोळ्यांनी कंपनी सोडायला सुरुवात केली. काहींनी तर आयुष्याची 35-40 वर्ष तिथेच येऊन रोज व्यतीत केलेली. त्यांनी निघताना त्या जमिनीला दंडवत घातला. कोणी धायमकळून रडले आणि हळूहळू सर्व परिसर रिकामा झाला. शांताराम मिस्त्री देखील त्यामधला एक कामगार होता. धड तरुण नाही, धड वयस्कर नाही. त्याच्या स्वाती आणि ज्योती कॉलेजमध्ये शिकत होत्या. धाकटा रोहित 10वीला होता. आता उद्यापासून काय करायचे हा प्रश्न त्याच्यापुढे आवासून उभा होता. कंपनी कामगारांची देणी देईल तेव्हा देईल. सगळ्याच कंपन्या माड्याच्या टाळूवरच लोणी खायला बसलेल्या. कामगार नेते आणि व्यवस्थापन एकत्र येऊन आपण लोणी खातात, पण कामगारांच्या तोंडाला पाणी पुसतात. सगळीकडे सारखंच. कुठेही जा, पळसाला पाणी 3च. गेटच्या बाहेर पडताना त्याचे पाय जड झाले होते. काही कामगार बंधू एकमेकांना गळामिठी घालून रडत होते. एकमेकांचा निरोप घेत होते. शांतारामच्या घरात अशी कल्पना होतीच, पण तरीही माणसाला शेवटपर्यंत आशा असते. आजच्या दिवसात कंपनी काहीतरी आपला निर्णय फिरवेल, असे सर्वांना वाटत होते. तो घरी आला. कोणाशी देखील काहीच न बोलता, न खाता पिता उपाशीच झोपला. बाबा जेवले नाही म्हणून बायका मुले पण पाणी पिऊन तशीच झोपली. केलेला स्वयंपाक तसाच पडून राहिला. असू दे, आता एक टाइम उपाशी राहण्याची देखील सवय लावली पाहिजे. बायको मनाशी म्हणाली. आपल्याला उपाशी राहायला लागले तरी चालेल, पण मुलांची शिक्षणे थांबता कामा नये. बायकोने मनात विचार केला. सकाळी सकाळी सगळे आपापल्या वेळेमध्ये बाहेर पडले. काल रात्रीची भाजी चपाती डब्यात घेऊन मुलं शाळेत गेले. शांताराम काही उठेना. नवऱ्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नाही ना, या विचारात घाबरलेले "अहो उठा उठा" करत तिने त्याला गदागदा हलवलं. "उठून काय करू? मला कुठे जायचं? " बायकोवर ओरडला. "अहो जायचं नसलं म्हणून काय झालं? उठा, हातपाय धुवून घ्या आणि थोडासा चहा घ्या. दुसरीकडे कुठेतरी काम शोधा. असं घरात हातपाय काढून कसं चालेल? मी पण 4 घरी धुण्या भांड्यांची कामं मिळतात का बघते. नाही, तू असं काही करू नको. तू घर सांभाळ, मी बघतो. मला कुठे काम मिळते का? त्यानंतर तो दिवस घरात तसेच निशब्दपणे. कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणावर आवाज करत नाही, असे कोण बसलेले वातावरण होते. मुले आपली उठायची, आवरायची अन न बोलता शाळा कॉलेजला जायची. शेवटी 4थ्या दिवशी रात्री जेवताना रोहित म्हणाला, "आई, मला उद्या लवकर उठव. मी पेपरची लाईन पकडली आहे. उद्यापासून पेपर टाकून मगच मी शाळेला जाईल. आपल्या कॉम्प्लेक्समधला प्रशांतदादा 1000 रुपये देतो मला. आई, मी पण पार्ट टाइम जॉब पकडते आहे. उद्यापासून मला 2 डबे दे. कॉलेजमधून परस्पर एका कंपनीत डेस्कला 4 तास बसायचं. 5000 पगार मिळेल. ज्योतीने सांगितले.
स्वाती, आता तू कुठे जाऊ नकोस. मला मदतीला घरात थांब. मी 2 घराचे जेवण बनवायचे काम मिळवले आहे, आई बोलली. सर्वांचे बोलणे ऐकून शांताराम मला मनातून लाज वाटले. आपल्या घरच्यांनी कोणीही हार पत्करलेली नाही. हे सारे लढतात, तर मी एकटा का रडत बसू? त्याने मनात विचार केला. पोरांना, मी पण उद्यापासून घरात बसणार नाही. मी पण काम शोधायला बाहेर जाईल. जर माझी बायको पोरं येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायला तयार आहेत, तर मी पण तुमच्याबरोबर आहे. त्याच्या बोलण्याने तिघांच्या चेहऱ्यावर टवटवी आली. बाबा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपण लढूया. त्याला आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटला. गेल्या 4 दिवसात एका शब्दाने पण त्याला कोणी काही विचारले नव्हते आणि दुखावले पण नव्हते. त्याला हुरूप आला. तेव्हा मोठ्या उत्साहाने काम शोधायला बाहेर पडला. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होतं. बोलणं एवढं सोपं असतं, एवढं वास्तव्य सोपं नसतं. गेल्या 4 महिन्यात त्याने कित्येक कंपन्या, मॉल, छोटी-मोठी दुकाने पालथी घातली, पण त्याला कुठेच काम मिळत नव्हतं. कारण त्यात वयाचं असं होतं की नवं काही शिकता येत नव्हतं. कुठे वय आड येई, कुठे शिक्षण घेई हातात. कोणतेही सर्टिफिकेट नसणाऱ्या या अकुशल कामगारांना कुठेच काम मिळत नव्हते. रोज घरी आले की घरच्यांनी याच्याकडे आशेने पाहावे आणि त्याने मान खाली घालून जेवावं, असं चाललं होतं. हळूहळू जमापुंजी संपत आली. कंपनीकडून अजून काहीच मिळालं नव्हतं आणि आता आपण बायको-पोरांच्या जीवावर जगतोय ही भावना त्याला कुठेतरी कुरतडून खात होती. आजपर्यंत त्याने वॉचमन काम तेवढं करायचं नाही असं ठरवलं होतं, पण आता ते देखील करायला तो तयार झाला. तो पण त्याने सोडून दिला आणि एका सोसायटीत तो वॉचमनच्या पदावर रुजू झाला. जाता येता सभासदांना सल्यूट करणे त्याला फार अपमानास्पद वाटेल. सेक्रेटरी तर भाजी आणून दे, ज्या दुकानातून दूध आणून दे, अशी कामे सांगत असत. मोठ्या घरातील लाडावलेली कार्टी त्याला पण म्हणूनच बोलत, ए वॉचमन म्हणून संबोधत, तेव्हा त्याला फार वाईट वाटेल. सेक्रेटरीची मुलगी आई-बाप कामावर गेले रे गेले की एका मुलाला घरी घेऊन यायची. सोसायटीत काही जणांनी बघितले पण होते, पण बोलणार कोण? डार्क लिपस्टिक लावणारी, तोडके कपडे घालून टॉप बूट वाजवत तोऱ्याने जाणारी ही मुलगी बघितली की त्याला आपल्या शालीन मुलीची आठवण यायची. आणि ज्या मुली आपल्या कॉलेज करून देखील पार्ट टाइम जॉब करतात आणि घराला हातभार लावतात, त्या कुठे आणि ही मुलगी कुठे, अशी मनात कंपॅरेटिव्ह तुलना व्हायची. शेवटी शांतारामना काही रावेना आणि त्याने एक दिवस मन घट्ट करून सारी गोष्ट सेक्रेटरीच्या कानावर घातली. बरे झाले शांताराम, तू आम्हाला सांगितले. इतर कोणाला काही बोलू नकोस. आम्ही तिचा बंदोबस्त करतो. साहेब, मला पण 2 मुली आहेत म्हणून माझा जीव तुटत होता. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर माफ करा. नाही शांताराम, तुझे काही चुकले नाही. आमचे चुकले. आम्ही मुलीला जास्त स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर 15 दिवस तो मुलगा पण दिसला नाही आणि मुलगी पण दिसली नाही. पण शांताराम, मला मात्र कामावरून जाताना 24 मुलांनी अडवले. का रे वॉचमन? वॉचमन आहेस तर वॉचमनच्या अवकातमध्ये राहणार ना. इतरांच्या भानगडीमध्ये कशाला नाक खुपसतोस? असे म्हणून त्याला धक्क्याबुक्क्यांनी बेदम मारले. तो तसाच रात्रभर फुटपाथवरती पडून राहिला. कधी तो डबल ड्युटी लागली तर 3 पाळ्या करूनच घरी 2-2 दिवसांनी येत असे. त्यामुळे घरात कुणाला काही विशेष काळजी वाटली नाही. त्याला मात्र त्याचा भयंकर अपमान वाटला आणि मनाला आणि शरीराला दोघांनाही वेदना होत होत्या. तो तसाच दिवसभर फुटपाथवर पडून राहिला आणि तिथेच
त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्याला भिकारी समजून पैसे टाकले आणि संध्याकाळी उठेपर्यंत त्याच्या पुढ्यात 100-150 रुपये जमा झाले. त्या एका घटनेने त्याला धंद्याची नवीन आयडिया आली की बाबा, असे कष्ट न करता जर पैसे मिळू लागले तर कशाला ती 12 तासाची उभे राहण्याची झकमारी करा. त्याने 8 दिवस हिंडून फिरून भिकाऱ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आले त्यांची पण एक टोळी असते. बसायच्या जागेचे भाडे आहे ते द्यावे लागते. दादा लोक येऊन हप्ता गोळा करतात तो वेगळाच. त्याशिवाय कोणाला हे लोक असे बसून देणार नाहीत. एक दिवस त्याने छक्क्यांच्या टोळीला बोलताना ऐकले. त्याने ब्लाऊजमधून नोटा काढताना बघितले आणि त्याच्या लक्षात आले लोक भिकाऱ्यांना घाबरत नाही, परंतु छक्क्यांना मात्र घाबरून पैसे देतात आणि भिकाऱ्यांच्या पेक्षा इजाड्यांची कमाई जास्त आहे. आपण पण आता इजाडा बनून भीक मागावी का? छे, काहीतरीच काय. आपण कोण? आपले घराणे काय आणि आपण काय असले आहोत का? मग त्याला काय झालं? आपल्याला चांगली 3 मुले आहेत. आपण काही तसले नाही आणि असा व्यवसाय केल्याने आपण काहीच तसले होत नाही. शिवाय बायका नाही का पोट भरण्यासाठी धंदा करतात. मग आपण पोटाची खळगी भरण्यासाठी असे केले तर काय बिघडले? तर भिकच तर मागतो ना. त्याच्या मनात उलटसुलट विचार येऊ लागले. तो एका छक्क्याच्या टोळीचा रोज पाठलाग करू लागला. त्याच्या अवतीभोवती फिरू लागला. ते त्यांच्या पण लक्षात आले होते. एका छक्क्याने, क्यों बे चिकने, हमारे पीछे पीछे घूमता है, तुमको क्या चाहिए, बोलो. ओ चाहिए तो कोने में चलो, खाली किस का 50 लूंगा, किधर तो जगह ढूंढते है. एक छक्का त्याचा हात धरून त्याला ओढू लागला. अरे मुझे छोड़ो, मैं वैसा आदमी नहीं हूँ. तो हात सोडू लागला. तो फिर 4 दिन से क्यों हमारा पीछा कर रहे हो? मैं भी हिजड़ा बनना चाहता हूँ. मुझे आपकी टोली में आना है. मुझे पता है आप में से आधे लोग मेरे तरह आदमी है, लेकिन क्यों? वैसे क्या होगा? अच्छे खासे अथेड़ उम्र के आदमी हो, हिजड़ा बनना चाहते हो. अरे नहीं नहीं, असल में नहीं, झूठा हिजड़ा, नकली हिजड़ा. मग त्याने आपली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्यातील एक जण बोलला, ऐसे सब जन हिजड़े बनके भीक मागोगे तो हमें भी भीक कौन देगा? त्यांनी त्याला धुडकावून लावले, हाकलावून लावले, पण त्याने त्यांचा पिछा सोडला नाही. तो घरातून एका थैलीतून आपल्या बायकोची साडी घेऊन आला. टॉयलेटमध्ये जाऊन ती बदली केली आणि त्याने नकली हिजडा बनवून भीक मागायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला सगळ्यांनी त्रास दिला. हडतूड केले, हाकलावून लावले, त्याचे पैसे हिसकावून घेतले, पण तो पिच्छा सोडत नव्हता. म्हटल्यावरती अखेर त्याला आपल्या टोळीमध्ये सामावून घेतले. हळूहळू शांताराम त्यांच्या लगबी शिकला आणि त्यांच्या धंद्यात चांगला रुळला, स्थिरावला. आता हातात बऱ्यापैकी पैसा आला. ज्योतीला नोकरी सोडायला लावून अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले. रोहितने पण पेपरची लाईन बंद केली. शांतारामच्या कुटुंबाला आर्थिक धैर्य मिळाले. घरच्यांनी कधी त्याला तू काय करतो, कुठे काम करतो विचारले नाही आणि त्याने देखील कधी काही सांगितले नाही. तो सेंट्रलला राहायचा तर वेस्टला जाऊन भीक मागायचा. त्यामुळे तो काय करतो, कुठे काम करतो त्याची कोणी चौकशी केली नाही. बघता बघता आयुष्यातली 10 वर्ष निघून गेली आणि आता त्याला त्याच्या ह्या कामाची गोडी वाटू लागली.
आणि घरदार नीट चालू होते. मुली लग्नाला आल्या होत्या. रोहित नोकरीला लागला होता. ज्योतीचे लग्न ठरले. आता त्याला हे काम करायची गरज नव्हती, पण लागलेली सवय सोडता येत नव्हती. हिजड्यांचे आयुष्य त्याने जवळून बघितले होते. त्यांच्यातली हाणामारी, व्यसने, समलैंगिक संबंध, त्यातून पण पैसा कमावणे. तो मात्र ह्या साऱ्यांपासून अलिप्त राहिला. अर्थात कमावले. तो मात्र ह्या साऱ्यांपासून अलिप्त राहिला. अर्थात सगळेच काही व्यसने आणि धंद्यावाले नव्हते. त्यांच्यामध्ये त्यात देखील चांगले लोक होते. त्या दिवशी तो गोरेगावला काम करत होता. इनऑर्बिट मॉल च्या आसपास तो आणि त्याचे साथीदार भीक मागत होते. नेहमीची ओळखीची गिऱ्हाईक थांबून हसून भीक देत असत, कारण ते त्या ठिकाणी ठराविक दिवशीच भीक मागत होते. काही कॉलेजचे मुले काहीतरी अश्लील बोलून मग भीक देत होते. तरी पण हे हिजडे लोक क्या रे चिकने, बहुत फडफडा रहा है असे म्हणून त्यांच्या डोक्यावर हात ठेवत असत. एखादे जोडपे दिसले तर सगळे त्याच्या मागे लागत आणि पैसे मागत. मग शेवटी ते नवे जोडपे वैतागून पैसे द्याई. असेच एक जोडपे पाठमोरे चालले होते. शांताराम केव्हापासून त्यांच्या मागावर होता. अरे तुम्हारी जोडी भगवान सलामत रखे, तो टाळी वाजवून बोलला. फुलो पुतो पैसा दे बेटा. मुलाने चालता चालता 10 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या हातात ठेवले. तो म्हणाला, अरे 10 रुपये से काम नहीं चलेगा, पूरी 100 चाहिए. नया जोड़ी है ना. सदा फूतो फुलो, दूध से नहाओ, तुम्हारा घर बच्चे से भरे, आशीर्वाद है बेटा. 100 रुपये दे दो. आणि अरे इतके नको देऊ, त्याला काय, तो 1000 पण मागेल, मुलगी म्हणाली. आणि अगं जाऊ दे ग, त्यांना पण पोट आहे, मजबुरी असते माणसाची, ते बिचारे भीक मागण्याशिवाय काय करणार, मुलगा म्हणाला. त्याने खिशातून 50 रुपयाची नोट काढली व त्याच्या हातावर टेकवली. त्याने दोघांना पण आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा ते दोघे देखील मागे वळाले आणि शांताराम एकदम दचकला आणि एकदम चमकला. बाबा तुम्ही. ज्योतीचा आवाज त्यांनी ऐकला आणि ही धरणी दुभुंगून पोटात घेईल तर बरे असे त्याला वाटले. आजपर्यंत जे घरच्यांपासून लपवण्यात तो यशस्वी झाला होता ते त्याचे पितळ उघडे पडले. स्वतःच्या मुलीसमोर आणि जावयासमोर त्याची पुरती अब्रू गेली आणि आजपर्यंत तो छक्का बनून घर चालवत होता हे कोणाला देखील कळले नव्हते. त्यामुळे तो घरामध्ये इज्जतीने वागत होता, इज्जतीने जगत होता. त्याची इज्जत पारधुळीला मिळाली, मातीमोल झाली होती. तो म्हणाला, हो पोरी, तुझा बाबाच आहे मी. तुमचे पोट भरण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी मला हा धंदा करावा लागला. तेव्हा कुठेही नोकरी मिळत नव्हती. अर्ध्यामर्ध्या वयामुळे कष्टाचे काम पण झेपत नव्हते. वॉचमनची नोकरी केली आणि फक्त अपमान आणि अपमानच झाला. सेक्रेटरीच्या मुलीने लफडे उघडकीस केलं म्हणून तिच्या प्रियकराने आणि मित्रांनी मला मारले आणि मी ती नोकरी सोडून दिली. पण मी घरात तुम्हाला काय सांगू. तेव्हा ज्योती अजून ह्या धक्क्यातून सावरलेली नव्हती, पण आपल्या बरोबरचा असलेला भावी नवरा काय म्हणल याची तिला चिंता पडली. क्षणभर तिच्या नजरेत त्याला तिरस्कार दिसला आणि त्या क्षणी शांताराम उलट्या पावलाने धावत धावत मॉलमध्ये शिरला. तिथल्या सिक्युरिटीने अडवले. आडवेपर्यंत वरच्या मजल्यावर टेरेसवरती गेला. ज्योती मॉलकडे पाठ फिरवून चालली होती आणि अचानक
उडी मारल्याचा आवाज आला. त्याने स्वतःला टेरेसवरून खाली झोकून दिले होते. अचानक धाडकन आवाजाने ज्योतीने मागे बघितले आणि बाबा असा टाहो पडत ती त्याच्याकडे धावली. शांताराम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्याचे प्राण पाखरू केव्हाच उडून गेले. नियती त्या बाप लेकीला खदाखदा हसत होती आणि आयुष्यभर कुटुंबासाठी धावलेला दमलेला बाबा आता शांत विश्रांती घेत होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.